मम्मीकडे आहे तोवर ना सकाळी ही माझी उशिराच होते आणि चिन्नू ना लवकर रात्री झोपू लागला इकडे आल्यापासून 9-10 वाजता. तर सकाळी तो लवकरच उठतो आणि मग त्याचं जे काय असेल ते मम्मीच बघते. त्याच्यामुळे मला बिलकुल टेन्शन वाटत नाही आणि मी ना मस्त आरामात उठते 9 वाजता वगैरे. आणि उठल्यावर चिन्नूचं खाऊ, त्याचं अंघोळ वगैरे आणि मग त्याला झोपवणं हेच आपलं काम असतं. आणि मग इथे माझं पण आवरून घेतलं, जेवण वगैरे केलं आणि मग नंतर अंघोळ केले. आणि चिन्नू उठला होता तेव्हा मग त्याला पण रेडी केला आणि आम्ही जायला निघालो माझ्या फ्रेंडकडे. आणि इकडे ना आता सध्याला स्कूलमधले ना 2 फ्रेंड्स आहेत, तर आम्ही ते भेटायचं ठरवलं होतं. मग त्यांना पण 2 लेकरं आहेत. मग त्यांच्यासाठी ना इकडे उजळणी घेतली, म्हणजे त्यांना थोडंसं रीड वगैरे करता येईल म्हणून, कारण ते बऱ्यापैकी आता थोडेसे मोठे झालेले आहेत. मग इकडे मैत्रिणीकडे गेले, भेटलो वगैरे आणि मग घरी आलो. घरी आल्यावर चिन्नू थोडंसं खाऊन झोपला आणि मग उठल्यावर त्याची या दीदीसोबत खूप जास्त मस्ती चालू झाला. आणि चिन्नू ना कुठल्याच लेकरासोबत एवढं छान खेळत नाही, तेवढं ना या दीदीसोबत इकडे आल्यापासून खेळतोय. आणि मग नंतर संध्याकाळी ना त्याच्या आजीसोबत खूप जास्त मस्ती करत होता. हे टीव्हीचं जे रिमोट आहे ते आपटून आपटून दाखवत होता आणि किचनमधून ना त्याची आजी त्याला ओरडत होती, तर अजून जास्त त्याचे नखरे चालू होते. आणि इकडे असल्यावर ना सगळ्यात जास्त लाड होतात चिन्नूचे. तर असं आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. आणि फॉलो केलं नसेल तर फॉलो नक्की करा.